आपल्यापैकी भरपूर जणांना असं वाटतं ना, की आपण खूप गरीब आहोत. आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही किती श्रीमंत आहात ते. खरं तर भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये ह्युमन ऑर्गन ट्रॅफिकिंग हे इल्लीगल आहे. आणि जर असं कोण करताना पकडलं, तर हा कायदेशीर गुन्हा मानला जातो. माणसाच्या शरीरामध्ये जे अवयव आहेत, त्याची खरेदी विक्री करणे हे कम्प्लिटली बेकायदेशीर आहे. आणि असं करताना जर कोण सापडलं, तर त्याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल होतो. आणि त्यामुळं माणसाच्या शरीरामधील अवयवांची किंमत अशी फिक्स तुम्हाला कुठेच मिळणार नाही. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, UNODC आणि इंटरनॅशनल मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी जे काही ऑर्गन ट्रेड एस्टिमेट्स दिले आहेत, त्या एस्टिमेट्स प्रमाणे माणसाच्या अवयवाची किंमत मी तुम्हाला सांगतो. माणसाच्या शरीरामध्ये असंख्य अवयव आहेत, पण मेन 79 पेक्षा जास्त अवयव आहेत, 79 पेक्षा जास्त ऑर्गन्स आहेत, 206 हाडं आहेत, 650 पेक्षा जास्त मसल्स आहेत आणि 37 ट्रिलियन पेक्षा जास्त सेल्स आहेत, पेशी आहेत. सगळ्या अवयवाची किंमत सांगणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण मेन जे अवयव आहेत त्याची किंमत मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा रक्त. ऑक्सिजन आणि पोषणद्रव्ये हे रक्तामार्फतच संपूर्ण शरीरात जातात आणि रक्ताची किंमत ही साधारणतः 5 ते 10 लाख रुपयाच्या आसपास आहे. दुसरा आहे स्किन, म्हणजेच त्वचा. शरीराचं संरक्षण कवच आणि तापमान नियंत्रण हेच मुख्य स्किनचं काम आहे. आणि स्किनची किंमत ही साधारणतः ह्या एस्टिमेटनुसार 10 ते 20 लाखच्या आसपास आहे. नवीन ज्या रक्तपेशी तयार करतात, RBC असेल, WBC असेल, प्लेटलेट्स असेल, त्याला हे काम बोन मॅरोचं आहे आणि बोन मॅरोची किंमत ही साधारणतः 15 ते 20 लाखाच्या आसपास आहे. मेंदूचे सर्व आदेश शरीरापर्यंत पोहोचवण्याचं काम नर्व्स आणि टिश्यू करतात आणि याची किंमत साधारणतः 25 ते 30 लाखाच्या आसपास आहे. पॅनक्रियासचं मेन काम इन्सुलिन तयार करणं आणि साखरेचं प्रमाण नियंत्रित करणं आणि याची किंमत साधारणतः 35 ते 40 लाख रुपये आहे. नंतर आहेत डोळे. डोळे पाहण्यासाठी, ओळखण्यासाठी, वाचण्यासाठी जगाशी जो संपर्क येतो तो डोळ्यामार्फत येतो आणि डोळ्याची किंमत ही साधारणतः 30 ते 40 लाखांच्या आसपास आहे. 2 किडण्या असतात. 2 किडण्यांची किंमत ही साधारणतः 50 ते 70 लाख आहे. आणि रक्तामधील जी घाण असते ती फिल्टर करून युरिन मार्फत बाहेर टाकण्याचं काम किडनी करत असतात. माणसाच्या शरीरामध्ये 2 लंग्स असतात, ज्याला आपण फुफ्फुस बोलतो, आणि दोन्ही लंग्सची किंमत ही साधारणतः 1 ते 1.5 कोटीच्या आसपास असते. फुफ्फुसाचं मेन कामच असतं की श्वासामार्फत जो आपण ऑक्सिजन घेतो त्या ऑक्सिजनला आतमध्ये पाठवणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर रिलीज करणं, हेच काम आहे लंग्स फुफ्फुसांचं. नेक्स्ट आहे लिव्हर. लिव्हरला आपण यकृत बोलतो आणि यकृताचं जे मेन काम आहे ते रक्त शुद्ध करणे आणि त्यातले विषारी घटक नष्ट करणे. यकृताची किंमत, लिव्हरची किंमत डिपेंड आहे कधी 80 लाखापासून 1 कोटीपर्यंत, कधी 1 कोटीपासून 1.25 कोटीपर्यंत सुद्धा ह्या किमती आहेत. शरीरातील सगळ्यात महत्वाचा दुसरा अवयव तो म्हणजे हर्ट. जसं विहिरींवरती पाणी काढण्यासाठी पंप असतो, तसं शरीरामध्ये जे रक्त जे पंपिंग केलं जातं, सगळ्या शरीरामध्ये पोहोचवलं जातं, हे हृदयाचं काम आहे. आणि हृदय पूर्ण शरीरामध्ये रक्त पाठवत असतं आणि हृदयाची किंमत ही 1.5 ते 2 कोटीच्या आसपास आहे. हे झाले मेन अवयव. आणि ह्याच्यानंतर जो अवयव आहे तो याची किंमत आपल्याला लावता येत नाही, तो म्हणजे आपला मेंदू. मेंदूची किंमत करता येत नाही कारण ही प्रत्येक माणसाप्रमाणे मेंदूची किंमत बदलते. कशी बदलते हे एका एक्झाम्पल सहित तुम्हाला सांगतो. एक माणूस आहे, तो त्याच्या व्यवसायामध्ये जर 15 जणांना जर नोकरी देत असेल आणि त्याच्यामार्फत तो 100 कोटींची उलाढाल करत असेल, तर त्याची किंमत ही प्रचंड असणार आहे. आणि दुसरा माणूस त्याच कंपनीमध्ये जर नोकरी करत असेल तर त्याच्या मेंदूची किंमत ही तुलनेने कमी असणार आहे. म्हणून जे काही बिझनेसमॅन वगैरे आहेत त्यांच्या मेंदूची किंमत, जर त्यांची उलाढाल, कंपनीची उलाढाल जर हजारो कोटी, लाखो कोटीमध्ये असेल, तर त्यांच्या मेंदूची किंमत ही प्रचंड असते आणि मोजता येत नाहीये. आणि म्हणून हे सगळ्या अवयवांची जरी बेरीज केली तर साधारणतः मानवी अवयवांची पूर्ण बेरीज हे 7 ते 10 कोटीच्या आसपास शरीराची बेरीज होते. कदाचित ह्या किमती भारतामध्ये कमी असतील, पण बाहेरच्या देशामध्ये ह्या किमती नक्कीच जास्त आहेत. कारण लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे, एकतर हे अवयव कोण देत नाही आणि हे कम्प्लिटली इल्लीगल आहे. म्हणून साधारणतः एक संकल्पनात्मक किंमत जर माणसाच्या शरीराची काढायला गेलो तर ती किंमत साधारणतः 30 ते 35 कोटीच्या आसपास कन्सिडर होते. 7 ते 8 कोटी हे ह्युमन बॉडीचे आणि उरलेले पैसे जे असतील, जी किंमत असेल ती किंमत माणसाच्या मेंदूची सरासरी लावली जाते. ती त्याच्या स्किलनुसार, एक्सपिरियन्सनुसार, डिसिजन घेणाऱ्या सिस्टम्सनुसार आणि तो भविष्यामध्ये किती पैसे कमवू शकतो याच्यानुसार ही किंमत अंदाजे ठरवली जाते. तुम्हाला मी दुसरं उदाहरण सांगतो. एक माणूस जर त्याला एका महिन्याला 1 लाख रुपये पगार असेल तर 12 महिन्याचा त्याचा पगार झाला 12 लाख रुपये.
आणि त्याचं वय जर आज साधारणतः 30 वर्ष असेल, तर पुढचे 30 वर्ष जर काम करत असेल, तर आपण सॅलरी इन्क्रिमेंट जरी पकडली नसेल, तर वर्षाला 12 लाख आणि पुढचे इंटू 30 वर्ष, तर 12 गुणिले 30 जर केलं, तर साधारणतः 3,60,00,000 रुपये होतात. म्हणजे 3.5 कोटी तो माणूस कमवू शकतो, जो महिन्याला 1 लाख रुपये आज कमवतोय. पण हे त्या माणसाचं आपण कन्सिडर केलं, की ज्याला फक्त 1 लाख रुपये पगार आहे. अशी कितीतरी माणसं जगामध्ये आहेत, जी महिन्याला 10 लाख रुपये कमवतात, 15 लाख रुपये कमवतात आणि त्यांचं कॅल्क्युलेशन जर करायला गेलं, तर ही किंमत साधारणतः 30-35 कोटीच्या वरती जाते. म्हणून पुढच्या वेळी ज्यावेळेस तुम्ही स्वतःला गरीब आहे असं म्हणाल, त्यावेळेस स्वतःची किंमत आधी जाणून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळून जाईल, की तुम्ही ऑलरेडी करोडपती आहात. खरा गरीब तो नाही, ज्याच्याकडे पैसा नाही. खरा गरीब तो आहे, ज्याला स्वतःची किंमत माहीत नाही. धन्यवाद.